मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा निकालेल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा निकालेल्या आहेत आणि अर्ज कसा करायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही जाहिरात निघालेली परभणी जिल्ह्यामध्ये. कदाचित ही जाहिरात आता तुमच्या जिल्ह्यामध्ये निघाली नसाल, पण या ठिकाणी तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लवकरच जाहिरात येईल. आता समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये असं होऊ शकतं की या अगोदरच जाहिरात येऊन गेलेली असू शकते. पण मित्रांनो, कधी शासनाचा निर्णय या ठिकाणी बदलत सांगता येत नाही. परत या ठिकाणी पूर्वी काय होतं की प्रत्येक गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र पाहिजे होतं. आता 2 करण्यात आलंय. काही दिवसांनी 3 होईल, 4 होईल. अशा प्रकारे जशी लोकसंख्या वाढेल त्या पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्राची संख्या सुद्धा या ठिकाणी वाढवल्या जाईल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करायचं, फक्त पात्रता या ठिकाणी धारण करायच्यात. आता ही जाहिरात आलेली परभणी जिल्ह्यामध्ये. फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. फॉर्म भरण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. एकदम बेसिक फॉर्म असतो. नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे फॉर्म कधी द्यायचे तुम्हाला 15 ऑगस्ट पासून तर 3 सप्टेंबर पर्यंत तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला फॉर्म नेऊन द्यायचे. आता या ठिकाणी अटी, सेवा, शर्ती, पात्रता काय सर्व जिल्ह्यामध्ये सेम अटी, सेवा, शर्ती, पात्रता असतात बघा. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. जर तुम्ही 12वी पास नसाल तर अर्ज करायचा नाही, तुम्ही काय पात्र होत नाही. आणि असाल तर तुम्ही 100% अर्ज करा. दुसरं म्हणजे ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते सुद्धा द्या. ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे तुम्हाला मार्क्स दिले जातात. नंतर समजा तुमचं या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी असेल ते सुद्धा द्यायचं आहे, त्याचे सुद्धा मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. नंतर तुमच्याकडे सी-एस-सी असेल तर ते सुद्धा द्यायचं आहे. नसेल तर सी-एस-सी काढून घ्या. सी-एस-सी सर्टिफिकेट असेल तर 100% भेटण्याची तुम्हाला गॅरंटी असते. जर या ठिकाणी तुमच्याकडे सी-एस-सी नसेल तर तिथे तुमचे मार्क्स कमी होतात. मार्क्स कमी झाले की तुम्हाला काय आयडी भेटत नाही. सी-एस-सी कशी काढायची हे तुम्हाला माहित नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही 5-7 व्हिडिओ दिले, तेवढे व्हिडिओ बघा. कुणालाही पैसे वगैरे देऊ नका. ते व्हिडिओ बघून तुम्ही सी-एस-सी सेंटर सुरू करू शकता. नंतरच्या पात्रता तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे बँक पासबुक असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि यावरती तुमच्या नावामध्ये कुठेही स्पेलिंग मिस्टेक वगैरे नको आहे. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते दुरुस्त वगैरे करून घ्या. जर नावात चूक वगैरे असेल तर राजपत्र म्हणजे आपण त्याला गॅझेट म्हणतो, ते गॅझेट करा. ज्या महिला असतील त्या महिला भगिनीने मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट या ठिकाणी काढायचंय. आता या ज्या पात्रता आहेत ह्या बेसिक पात्रता आहेत. तुमच्याकडे जागा असणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या दुकानाला जागा वगैरे लागेल, प्रिंटर, स्कॅनर वगैरे या गोष्टी आहे ना तुमच्याकडे असायला पाहिजेत. त्याचे तुम्हाला मार्क्स दिले जातात. आता मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन कशा प्रकारे केलेलं असतं ते तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता 12वी असेल तर 5 गुण, पदवी असेल तर 2 गुण, पदव्युत्तर असेल तर 3 गुण, म्हणजे याचे तुम्हाला 10 गुण दिले जातात. एम-एस-सी-आय-टी असेल तर त्याचे तुम्हाला 13 गुण. तुम्हाला संगणक हाताळणी वगैरेचं ज्ञान वगैरे असेल तर त्याचे 2 गुण दिले जातात. म्हणजे असे तुमचे ते झाले 15 गुण. नंतर मग खाली तुमच्या या ठिकाणी बघू शकता तुमची जी जागा, कार्यालयीन जागा असेल त्याचे 2 गुण. लॅपटॉप वगैरे तुमच्याकडे संगणक असेल त्याचा 2 गुण. लेझर प्रिंटर असेल त्याचा 1 गुण. स्कॅनरचा 1 गुण. बायोमेट्रिक डिव्हाइसचा 1 गुण. वेबकॅम असेल अशा प्रकारचे ब्रॉडबँड सेवा, सीसीटीव्ही व्यवस्था वगैरे याचे तुम्हाला हे गुण दिले जातात. एवढे जर का तुमच्याकडे सर्व साहित्य वगैरे असेल तर त्याचे तुम्हाला मार्क्स दिले जातात. नंतर मग तुमच्याकडे पैसे वगैरे पाहिजे त्याचे काही गुण. तुमच्याकडे या ठिकाणी वर्किंगला कामाला वगैरे जे तुम्ही समजा पैसे लागतात ते पैसे पाहिजेत. मागील 2 वर्षाचे आयकर विवरणपत्र असेल, तुमच्याकडे कर्जाचे थकबाकी नसणे, आर्थिक शाश्वतेचे स्वयंघोषणापत्र त्याचं 1 गुण. नंतर या ठिकाणी तुमचं ग्राहक सेवा कौशल्य वगैरे कसं आहे, समजा लोकांशी कसं तुम्ही ट्रीट करता, बोलता, वागता, त्याचे तुम्हाला 20 गुण दिले जातात. तुम्हाला या ठिकाणी जर अनुभव वगैरे असेल तर त्याचे सुद्धा 10 गुण या ठिकाणी दिले जातात. नंतर या ठिकाणी तुमचा व्यवसाय आराखडा दिलेला आहे बघा. नागरिकांपर्यंत तुम्ही कशा प्रकारे सर्व्हिस वगैरे, विस्तार योजना, जनजागृती वगैरे कसं करतात त्याचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 5 गुण दिलेले. नंतर सामाजिक समावेशतेचे 5 गुण. तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल तर त्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 10 गुण दिले जातात. नंतर खाली मग कशा प्रकारे माहिती दिली की कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा वगैरे निघालेल्या आहेत, कशा प्रकारे तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र दिले ते तुम्ही भरायचंय. या बेसिक माहिती आहे. खाली अर्ज कुठं पाठवायचा, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी वगैरे याचं बेसिक माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्यवस्थित एकदा वाचून घ्या. नंतर खाली मग परभणी जिल्ह्यामध्ये 39 जागा, गंगाखेड असेल, पालम, पूर्णा, सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत, सोनपेठ या जिल्ह्यामध्ये जवळपास
56 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आता या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, की कशाप्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी लवकरच घेऊन येऊ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.